Good morning, student. Today we are going to learn class 5th NCERT Geography chapter, the Earth and its living world. So, basically you can see in this picture atmosphere, hydrosphere and geospheres. Means they are explaining here what they are explaining here. So that all I have told you in Marathi. की या चॅप्टरमध्ये तुम्हाला नावावरूनच दिसत असेल की अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे की ह्या पृथ्वीवर आपण कशा पद्धतीने जगतो, या पृथ्वीचे लेयर्स कसे आहेत, याच्यावर सजीव सृष्टी जीवसृष्टी जी आहे ती कशा पद्धतीने काम करते, कुठे कोण राहतं, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर आपल्याला फर्स्ट पिक्चर मधूनच कळत असेल की आपल्याला सगळ्यात वरती जे आहे ते काय आहे, ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, ज्या वातावरणामध्ये आपण सगळे जीव जे आहेत, तुम्हाला इथं दिसतच आहे की इथं आपल्याला दिसत आहे जिराफ आहे, झेब्रा आहे, लायन आहे, ठीक आहे, टायगर आहे. तर हे सगळे तुम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय असतं, ॲटमॉस्फिअर म्हणजे बेसिकली वातावरणच असतं. हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण, की म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जे सगळे ॲनिमल्स असतात त्याचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि जिओस्फिअर, तर जिओस्फिअर म्हणजे भूमंडल. तर याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या तुम्हाला दिसत असतील बघा, जमिनीचे सगळे लेयर्स दिसत असतील तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या पाठामध्ये आपण आपल्या पृथ्वीच्या जे जीव आहे, जे सजीव आहेत ते कसे राहतात, कुठे राहतात, आपण घर कुठे बांधतो, ठीक आहे, प्रकाश आपल्याला कुठून मिळते, उष्णता कुठून मिळते, तर या बऱ्याचशा प्रश्नांचा आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. सो कॅन यू टेल वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? तर आपल्याला सगळ्यात आधी तुम्ही सांगू शकाल का, सांगा पाहू. त्यांनी विचारलेलं आहे की आपल्याला पाणी कुठून मिळतं, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय विचारलेलं आहे, वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग? आपण घर कशाच्या आधारावर बांधतो, म्हणजे कुठं बांधतो, कशावर बांधतो. व्हॉट डिड डू वी मीट थ्रू अ ब्रीदिंग? आपण श्वासोश्वास करण्यासाठी, आपल्याला ब्रीथ करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते. अँड फोर्थ वन, फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा चौथा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला लाईट म्हणजे प्रकाश आणि उष्णता, हीट, ही कुठून मिळते. तर आपल्याला या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात की आपण घर कुठे बांधतो, आपल्याला पाणी कुठून मिळते, आपल्याला श्वासोश्वास करण्यासाठी कशाची गरज असते, आणि प्रकाश आणि उष्णता आपल्याला कोणापासून मिळते. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवणार आहात. ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर्स. तर मग त्याने काय म्हटलेलं आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागामध्ये आपल्याला काय दिसतं, पाणी दिसतं. आपल्याला संपूर्ण ठिकाणी पाणी दिसतं का, नाही, आणि संपूर्ण ठिकाणी जमीन दिसते का, नाही. तर आपल्याला कुठं काही प्लेसमध्ये आपल्याला काय दिसते, तर लँड दिसते, आणि काही स्पेसमध्ये मग आपल्याला काय दिसतं, काही स्पेसमध्ये आपल्याला हे वॉटर दिसतं, बरोबर की नाही. तर मग कुठं आपल्याला लँड आणि कुठे आपल्याला काय दिसते, वॉटर दिसते. सो अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. आणि पृथ्वीभोवती आपले काय आहे, हवेचे कायम एक काय असते, आवरण असते. देर आर लिव्हिंग थिंग्स ऑन अ लँड, इन वॉटर अँड इन द एअर. तर मग आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला जमिनीवर, पाण्यात आणि हवेत आपल्याला तीनही ठिकाणी काय दिसते, सजीवांचे अस्तित्व दिसते. ते कशामध्ये दिसते, हवेमध्ये दिसते, बरोबर की नाही. कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, वॉटर, सेकंड आहे लँड, ठीक आहे, आणि अर्थ. तर या सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दिसते, जमिनीवर, पाण्यात आणि हवेत आपल्याला सजीवांचे अस्तित्व दिसते, या तीनही ठिकाणी, एअर, वॉटर आणि लँड.
सो नेमली द हायड्रोस्फेअर, लिथोस्फेअर अँड ॲटमॉस्फिअर. तर आपल्याला हे तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा. हे इथं हा काय आहे, ॲटमॉस्फिअर आहे, हा हायड्रोस्फेअर आहे आणि हा लिथोस्फेअर आहे. तर लिथोस्फेअर म्हणजे काय आहे, हे भूमंडल आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जमिनीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. हायड्रोस्फेअर जे आहे ते आहे जलावरण आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाण्याशी संबंधित जे पण मासे आहेत, जे पण जीव यामध्ये राहतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि ॲटमॉस्फिअर मध्ये आपल्याला इथे या चित्रामध्ये दिसत आहेत बघा, पक्षी दिसत आहे, गाय दिसत आहे. ठीक आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वातावरणामध्ये शिकायला मिळणार आहेत. आणि या तिघांमध्ये एक युनिक काय असतं, तर ते म्हणजे असतं बायोस्फेअर. द बायोस्फेअर स्प्रेड्स इन ऑल द 3 स्पेअर्स. म्हणजे हा बायोस्फेअर जो आहे या तीनही लेयर्स मध्ये तो असतो. ठीक आहे. तर बायोस्फेअर म्हणजे काय आहे, तर बायोस्फेअर म्हणजे काय आहे, जीवावरण. ठीक आहे. म्हणजे जीव, बायोस्फेअरचा अर्थ काय आहे, जीवावरण आहे. तर जीवावरणामध्ये जीवावरण ह्या तीनही मध्ये असते, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फेअर आणि लिथोस्फेअर. या तिघांमध्ये असणारी एकमेव थिंग काय आहे, ती आहे बायोस्फिअर. ठीक आहे. तर हे तीनही आवरणामध्ये आपल्याला बायोस्फेअर दिसतात. तर अशा पद्धतीने हे आपले स्पेअर्स ऑफ द अर्थ, म्हणजे हे पृथ्वीचे आपल्याला वेगवेगळे स्पेअर्स भाग आपल्याला दिसतात. ठीक आहे. इथपर्यंत सगळा मुद्दा सगळ्यांना समजला असेल. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, द लिथोस्फेअर अँड हायड्रोस्फेअर. सो द अर्थ क्रस्ट इज हार्ड. इट इज मेनली मेड अप ऑफ रॉक्स. तर आपल्याला त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पृथ्वीचं जर बाहेरील कवच आपण पाहिलं तर ते आपल्याला खूप कठीण दिसतं, हार्ड दिसतं. इट इज मेनली मेड अप ऑफ रॉक. तर हे आपल्याला प्रामुख्याने खडक, दगड, माती याच्यापासून बनलेलं दिसतं, म्हणजे रफ असतं ते, असं त्यांना म्हणायचं आहे. वेन वी ट्रॅव्हल इन हिली रिजन वी सी लेयर्स ऑफ सॉइल अँड रॉक्स अलॉंग रोड कट्स. मग याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं आहे, जर आपण डोंगराळ भागातून फिरत असू तर आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला डोंगराळ भागातून फिरताना आपल्याला दिसतं की तिथं आपल्याला माती आणि दगड जे आहेत तर त्याचे काय दिसतं, एक आवरण दिसतं, म्हणजे एक थर दिसतो त्याचा, बरोबर की नाही. सो वी सी अ ग्रासी एक्सपान्सिस. तर मग आपल्याला त्याच्यामध्ये कुठं दिसतं, कुठं आपल्याला काय दिसतं, तर कुठं आपल्याला गवताळ भाग दिसतो. अँड इन सम प्लेसेस ओनली सँड. आणि आपल्याला कुठं काय दिसते, फक्त वाळू दिसते. तर काही भाग जो आहे तो आपल्याला पूर्ण वाळूचा दिसतो आणि काही भाग जो आहे तो आपल्याला कशाचा दिसतो, पूर्ण हिरवळीचा दिसतो, ग्रासचा दिसतो. सो द लँड इज कवर्ड विथ क्रॉप्स इन सम प्लेसेस अँड विथ फॉरेस्ट इन अदर्स. तर आपण जर पाहायला गेलो तर जमिनीवर काही ठिकाणी आपल्याला काय दिसतात, पिके दिसतात आणि काही ठिकाणी आपल्याला जंगल दिसते, बरोबर की नाही. जर आपण जमिनीवर व्यवस्थितरित्या पाहायला गेलं तर काय दिसतं आपल्याला, काही ठिकाणी आपल्याला क्रॉप्स दिसतात आणि काही ठिकाणी आपल्याला फॉरेस्ट दिसतं. समटाइम्स वी गेट टू सी द डीपर लेअर ऑफ सॉइल इन through which tree roots spreads. At others we see rocks split by 3 roots. तर मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, आपण जर फिरत असतो तर तेव्हा आपल्याला काय दिसतं की काही ठिकाणी झाडांची मुळं जी आहेत तर ती खोलवर गेलेली असतात आणि त्याचे जे थर असतात त्याच्यामुळे काय होतात, खडक जे असतात ते आपोआप काय होतात, असे दुभंगले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला झाड दिसत असतं. तर हे सगळं कशामुळे होतं, ऑल दिस लँड्स फीचर आर अ पार्ट ऑफ द Earth lithosphere. Much of the Earth's surface is occupied by the water. The lithosphere extend under this water too. तर मग याच्यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, तर काही ठिकाणी आपल्याला पर्वतांचे म्हणजे उतार पण दिसतात आणि काही ठिकाणी आपल्याला काय दिसतं, जे स्लोप्स आहेत किंवा फीचर्स आहेत किंवा अर्थ लिथोस्फिअर म्हणजे काही ठिकाणी आपल्याला पर्वतांचे उतार दिसतात, काही ठिकाणी आपल्याला खडकांचे उंचच्या उंच पार्ट दिसतात. तर हा सगळा काय आहे, जमिनीवरचा भाग म्हणजे शिलावरणाचा भाग आपण त्याला म्हणू शकतो की द पार्ट ऑफ द अर्थ लिथोस्फिअर. ठीक आहे. म्हणजे हा काय आहे, आपला हा खालचा लिथोस्फिअरचा काय आहे, पार्ट आहे.
आणि पृथ्वीचा बराचसा भाग जो आहे तो कशाने व्यापलेला आहे, वॉटर. म्हणजे आपल्याला तुम्हाला इथे दिसत असेल मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय द वॉटर. हा जो आपल्याला संपूर्ण 70% इथे दिसत आहे बघा, हा जो भाग आहे, तर हा संपूर्ण 70% जो पार्ट आहे इथं बघा, या चित्रामध्ये दिसत आहे, मी त्याला राऊंड केलेला आहे. तर हा जो पार्ट आहे तर हा संपूर्ण 70% आपलं काय आहे, आजूभोवती आजूबाजू आपल्याला पाणी दिसतं, वॉटर दिसतं. आणि या पाण्याखाली काय असते, शिलावरण असते. आणि पृथ्वीचे बाहेरील कवच व त्या खालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. म्हणजे मग त्याने काय सांगितलं आहे, हा जो लिथोस्फेअर आहे तर लिथोस्फेअर मध्ये काय काय गोष्टी प्रामुख्याने असतात, तर काही पार्ट त्याचा वर असतो, काही पार्ट त्याचा खाली असतो. आणि मग याच्या सगळ्यांच्या मध्ये जे बाहेरील कवच असतं तर त्याच्यामध्ये पाण्याखालीही तो असतो, शिलावरण असतं, पाण्याखाली सुद्धा असतं. आणि पृथ्वीचे बाहेरील कवच जे आहे आणि त्या खालील थराचा काही भाग हे सगळं मिळून काय बनत असतं, तर लिथोस्फिअर. हा जो लिथोस्फिअर आहे, हा इथला पार्ट एवढा, तर हा लिथोस्फिअर आपल्याला बनताना दिसतो. अबाउट 1/3 of surface of the earth consists on land. A vast continuous stretch of land is called a continent. The land on the earth is divided into 7 continents. There are Asia, Europe, Africa, North America, South America, Antarctica and Australia. So what they are telling, about a 1/3 surface of the earth consists of land. तर मग याच्यावर जर आपण पाहायला गेलो तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग, म्हणजे हा जो वरचा भाग आपल्याला आहे, हा 1/3 भाग कुठला आहे, हा 1/3 भाग आपल्याला कशाचा दिसतो, तर हा 1/3 भाग आपल्याला जमिनीचा दिसतो. बरोबर की नाही. आपण आधी पाहिलेला 70% भाग आपल्याला पाण्याचा दिसतो. आणि हा जो इतका हा सगळा पार्ट आहे बाकीचा उरलेला, हा सगळा 1/3 पार्ट काय आहे, याच्यावर लँड आहे. लँडचा आपल्याला पार्ट हा दिसून येतो. बरोबर, किती, तर 1/3. ठीक आहे, 1/3 हा एवढा सरफेस जो आहे अर्थवरचा तो संपूर्ण काय आहे, लँडनी व्यापलेला आहे. अ व्हास्ट कंटिन्युअस स्ट्रेच लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. आणि हा जमिनीचा सलग आणि हा जो संपूर्ण असा मोठासा भाग आहे जो आपल्याला या आकृतीमध्ये दिसत आहे, तर यालाच आपण काय म्हणतो, खंड असं म्हणतो. हा जो संपूर्ण भाग आहे, मी इथं राऊंड करत आहे, तर या संपूर्ण भागाला आपण काय म्हणतो, कॉन्टिनेंट. ठीक आहे. व्हॉट वी आर सेइंग, अ व्हास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. सो द लँड ऑफ द अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कॉन्टिनेंट. तर ह्याच्यामध्ये 7 कॉन्टिनेंट आहे. तर फर्स्ट आपला आहे एशिया, सेकंड आहे युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अँटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. तर असे आपले टोटल किती आहेत, 7 पार्ट्स आपले आहेत. ठीक आहे, 7 कॉन्टिनेंट संपूर्ण आपल्याला वर्ल्डमध्ये पाहायला मिळतात. एशिया हा सगळ्यात लार्जेस्ट कॉन्टिनेंट आहे. ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट आहे. एशिया सगळ्यात लार्जेस्ट आहे, म्हणजे सगळ्यात मोठा आहे. आणि ऑस्ट्रेलिया जो आहे तो काय आहे, ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात लहान आहे. ठीक आहे. तर मग एशिया लार्जेस्ट आहे आणि ऑस्ट्रेलिया जो आहे तो काय आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. The land is not even in all places. The unevenness gives different shape to and its different places. They are called landforms. In the picture above you can see some landform like the plain, hill and all that things. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे समोर तुम्हाला आहे डायग्राम दिलेली, इथं मी तुम्हाला दाखवत आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडेच आपला सेम असा इक्वल पार्ट नाही आहे. तर म्हणजे सेम नाही आहे, सपाट नाही आहे सगळीकडे. तर काही ठिकाणी खूप उंच आहे, काही ठिकाणी कमी उंच आहे. ठीक आहे. तर मग असे त्याच्यामुळे त्याला वेगवेगळे आकार प्राप्त होतात. तर याच्यामध्ये काही ठिकाणी जो हा प्लेन पार्ट आहे तर त्याला आपण
काय म्हणू शकतो, मैदानी भाग म्हणू शकतो. हा हिल जो आहे याला टेकडीचा पार्ट म्हणू शकतो. हे माउंटन्स म्हणजे उंच उंच असतात, याला आपण पर्वत असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे हा रिव्हर्स, हा नदीचा पार्ट आहे. तर अशी हे जर आपण पाहायला गेलो, ठीक आहे, तर ही आपली वेगवेगळे काय आहेत, व्हेरियस लँडफॉर्म्स आहेत. इथं लिहिलेलं आहे बघा, हे आपले व्हेरियस लँडफॉर्म आहेत ह्या वर्ल्ड मधले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे असे भरपूर सारे वेगवेगळे काय आहेत, कुठं व्हॅली असतात, कुठं हिल्स असतात, कुठं प्लेन असतात, माउंटन्स असतात, ठीक आहे, रिव्हर असते, परत हा बीचेस असतो, समुद्र किनारा असतो. तर असे वेगवेगळे आपल्याला खूप सारे प्लॅटफॉर्म्स जे आहेत, लँडफॉर्म म्हणू शकतो आपण त्याला, ते बघायला मिळू शकतात. So 2/3 of the Earth's surface is covered with water. Most of this water is in this ocean. Ocean water is a salty. These are 5 oceans, namely Atlantic, Pacific, त्याच्यानंतर Arctic and Southern Ocean and Indian Ocean. तर मग याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2/3 जो भाग आहे तो काय आहे, पूर्ण पाण्याने व्यापलेला आहे. 2/3 जो पार्ट आहे, ठीक आहे, तर तो कशाने व्यापलेला आहे, अर्थ सरफेसवरचा पूर्ण पाण्याने व्यापलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय आहे, सगळ्यात जास्त समुद्राचा पार्ट आहे, सगळ्यात जास्त ओशन आहे आणि महासागर आहे. आणि या महासागराचे पाणी कसे असते, तर सॉल्टी असते, ठीक आहे, सॉल्टी वॉटर असते. आणि मेन 5 ओशन्स आहेत. तर त्यातला पहिला आहे अटलांटिक आहे, दुसरा आहे तो पॅसिफिक महासागर आहे, तिसरा जो आहे तो आर्क्टिक आहे, आणि चौथा आहे तो हिंदी महासागर आहे, आणि 5वा जो आहे तो म्हणजे दक्षिण महासागर. असे 5 मुख्य महासागर आहेत. आणि या महासागरामध्ये द लँड अलॉंग्स द मार्जिन्स ऑफ अन ओशन इज कॉल्ड अ कोस्टल रिजन. आणि मग हा जो सगळा सागर तटाचा जो भाग आहे, हा सगळा सीमा भाग जो आहे महासागराचा, तर यालाच आपण किनारपट्टी असं म्हणतो, म्हणजेच कोस्टल रिजन असं म्हणतो. आणि इथेही भरपूर लोकांची संख्या असते. द वॉटर बॉडीज ऑफ द डिफरंट शेप अँड साइजेस फॉर्म along the coast, for example sea, bay, strait, gulf, creek. These water bodies are part of the ocean. तर मग त्याच्यामध्ये सांगितलेले आहे, याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. समुद्र असतो, परत उपसागर असतो, परत खाडी असते, परत सामुद्रधनी असते, ठीक आहे. हे असे भरपूर सारे ओशनच्या अवतीभोवती पण महासागराचे वेगवेगळे भाग असतात. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे आपण सरफेस ऑफ द वॉटर. देर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोइंग ओव्हर द लँड. दिस वॉटर is not salty but fresh, but these streams of water may be hills, brooks and streams, rivers. Reels are smallest and rivers are the biggest. Reels, brooks, streams join each other from rivers which join to make the tree roots. तर मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आपण जर जमिनीवरून वाहणारे पाणी जे आपण म्हणू शकतो त्याला, तर खूप लहान मोठे असे पाण्याचे प्रवाह असतात. तर हे पाणी खारं नसतं, हे पाणी सॉल्टी नसतं, बट फ्रेश वॉटर असतं, म्हणजे जे आपण पिण्यासाठी वापरतो, ठीक आहे. तर मग हे कशातून येतं, तर ओहोळ असतो, ओढा असतो, नदी असतो, अशी वेगवेगळी नावं आहेत. तर ओहोळ कधी लहान असतो तर कधी मोठा असतो, नदी ही सगळ्यात मोठी असते. तर मग रिव्हर विच जॉईन टू मेक ट्री रूट्स. तर मग हे सगळे जे असतात, ओहळ, ओढे, नद्या, उपनद्या, हे सगळं एकत्र बनतात आणि एखाद्या जागी काय होतं, नदीचे पाणी नैसर्गिकरित्या आपल्याला एखाद्या उंचीवरून खाली पडते, त्यालाच आपण काय म्हणतो, धबधबा असं म्हणतो. आणि शेवटी हे सगळं जाऊन कुठं मिळतं, तर सगळं हे शेवटी जाऊन महासागराला किंवा ओशनला. बिगर रिव्हर्स आर कॉल्ड इट्स ट्रिब्युटरीज. जर मोठमोठ्या ज्या नदी असतात त्यालाच आपण काय म्हणतो, त्याच्या ट्रिब्युटरीज म्हणतो. आणि इन सम प्लेसेस अ रिव्हर कास्केट्स डाऊन अ सडन ड्रॉप, दिस फॉर्म अ वॉटरफॉल. आणि ह्या सगळ्या नद्या कुठेतरी एकत्र मिळतात आणि उंचावरून खूप जोरामध्ये वाहत असतात, तर त्याला आपण धबधबा म्हणतो. आणि ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इनटू द ओशन. आणि सगळ्यात शेवटी ह्या सगळ्या नद्या जाऊन कुठे मिळतात, तर सागराला मिळतात. तर अशा प्रकारे हा जो संपूर्ण चॅप्टर आहे, तर त्याचा अतिशय सुंदर आणि छानशा शब्दांमध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत माझा
जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.